एकरी 1250 ते 1300 रुपये यामध्ये बसल्यात. 7x5 वर बरोबर हे केले आपण, त्याचं लागवड केली. तुम्ही बघू शकता 5 फुटाचं बरोबर मधलं अंतर आहे आणि दोन्ही वेळेच्या मधलं अंतर आहे ते 7 फूट आहे. तर ह्या व्हिडिओ पाठीमागचा उद्देश काय आहे की केळ लावत असताना त्याचं नियोजन कसं असावं हे सगळं जाणून घेणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहे ते केळीच्या पिकाविषयी संपूर्ण माहिती. आता बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी काय करतात, केळ लावतात पण केळ लावण्याबरोबर काय गोष्टी करणं हे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात आवश्यक असतं. त्यामुळं तर आपण सुरुवातीला आपण किती त्याला जपतो, किती खर्च करतो, त्याच्यावर पुढचं तुमचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न त्याच्यावर डिपेंडेबल असतंय. आता आपण तेच जाणून घेणार आहे की तुम्ही बघू शकता या ठिकाणी जैन केळीची लागवड आपण केली. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये 7 फूट दोन्ही वेळेच्या मधलं बेसिक अंतर हेच असते आणि दोन्ही रोपांच्या मधलं पण 5 फूट अंतर असतं. पण ह्यामध्ये असं नवीन काय नाही, आपण जसे रेग्युलर केळ लावतो तसं त्याच पद्धतीत आपण ही पण केळ लावली. पण विषय असा आहे की आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, 5 महिन्याची केळ ही या ठिकाणी 5 महिने या केळीला झाल्यात. आता तुम्ही ह्याचा बुंदा जर बघितला तर अक्षरशः आपले ज्यावेळेस काय घड आपली केळ ज्यावेळेस विती आपलं घड ज्यावेळेस पडतात त्यावेळेस काय रोपांचं जे बुंदा असतात ते ह्या प्रकारे असतात. तर आता हे आपलं 5 ते 5.25 महिने झालंय. तर तेवढ्या कालावधीत बुंद्याची साईज जी आहे ती आता एवढी झाली. आता ह्यामध्ये नव्यानं काय केलंय की नव्यानं असं काय केलं नाही, फक्त केलंय काय की आपण काय करतो एरवी ड्रिप इरिगेशन आपण काय करतो, सगळा टोटली प्लॉट भिजवून घेतो. पण आपण एरवी काय करतो, एक लॅटरल जे आहे ते आपण एका वेळेला एकच टाकतो. ह्यामध्ये थोडासा स्टार्टला थोडा खर्च होईल, पण जे आपलं उत्पन्न भविष्यात होणार आहे ते 100% जास्त भेटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय केलंय, एक ह्या साईडला आणि एक दुसरी ह्या साईडला. आता ही जुनीच आहे आणि ही नवीन आपण काय केलं, एक त्याचं एक फक्त वाढवले. आता विषय ह्याच्यामुळं काय होतंय की आपण ज्या वेळेस केळ लावून काढले, आपले बांधाय केळीची, त्यावेळेस आपण काय करतोय, रासायनिक खताचा बेसळ डोस देतोय, परत ना शेणखत टाकतोय. आता शेणखताचं जर म्हणलं तर रासायनिक खताच्या तुलनेत आपण जास्त वापर ह्याचा काय केलाय की शेणखताचा केलाय. एकरी कमीत कमी 6 ते 7 टेलरच्या हिशेबानं आपण काय केलं, ह्याला शेणखत टाकून दिलंय. त्यामुळं काय होतंय, थोडासा खर्च होतोय, पण खर्च झाला तरी उद्या उत्पन्न हे त्याच पट्टीत आपल्याला भेटणार आहे. उद्या दराचं काय कुणाच्या हातात नाही, उद्या दर कसाही असो, पण तुमचं जर घडाची साईज, घडाचं वजन जर व्यवस्थितरित्या जर असेल तर तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा झाल्याशिवाय राहणारच नाही. आता विषय काय आहे की ह्या व्हिडिओच्या पाठीमागचा की शेतकरी बांधव बऱ्याच वेळा काय होतं, केळ लावतात त्याच्याकडे जर थोडंसं दुर्लक्ष होतं. गवत सवत उगवलं किंवा पिलं जर ह्याची उगवली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष देत नाहीत. पिलं काय शेतकऱ्यांची पाक गुडघ्याला आल्यावर, पाक कंबराला आल्यावर काय लोक कट करतात. तर पिलं सुद्धा त्याची वेळच्या वेळेस कट केली पाहिजेत. ज्यावेळेस आपलं घड सुटत्या, ज्यावेळेस आपले बाबा केळ येईल त्यावेळेस आपल्याला जर खोडवा ठेवायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही मग त्यावेळेस एक पिलू त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. पण आता ह्या ठिकाणी बघू शकता पिला सुद्धा योग्य नियोजन या ठिकाणी आहे. आता विषय काय आहे की ही 2 ड्रीप टाकल्यामुळं होतंय काय की आपण जेवढा खत मटेरियल टाकलंय त्याचा निचरा जो आहे तो व्यवस्थितरित्या होतोय. आता बघा तुम्ही या ठिकाणी शेणखत टाकले, शेणखत टाकून रासायनिक खताचा एकदम नॉर्मल बेसळ डोस दिलाय. आता तुम्ही बघू शकता का पांढऱ्या मुळ्या टोटल पांढऱ्या मुळ्या आपण बघू शकता. तर मग कशा प्रकारे आहेत टोटल, आणि पांढरी मुळे जर आपले चालली तरच मित्रांनो आपलं पीक जे आहे ती ग्रोथ घेत असतं आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा हा निश्चित प्रकारे होत असते. आता जवळपास आजपर्यंत एका एकराला 1-1.5 लाख रुपयाच्या आसपास टोटल खर्च झालाय आता लावल्यापासून. आणि आता टोटल 3 एकराचा या ठिकाणी प्लॉट आहे. तर स्टार्टला थोडंसं पैसे जातील, पण ज्यावेळेस आपली चांगलं घड पडतील त्यावेळेस आपला माल जो आहे तो एक्सपोर्ट क्वालिटीचा झाल्याशिवाय राहणार नाही. आता विषय काय राहतो की जर आपलं बुंद जर मोठं नसलं तर घड साहजिकपणेच आपलं बारकं पडणार ना. जर बुंदा आणि केळीची हाईट जर असेल तर घड निश्चित प्रकारे मित्रांनो हे मोठं पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जरी नव्यानं केळ लावत असाल तर योग्य नियोजन करा. अशा प्रकारे लय घाणगुण पण ह्यात काय ठेवायची गरज नसते. आता
काय होतं खुरपायच्या ह्यात काय, आता तुम्हाला थोडीशी चिगळाची भाजी यामध्ये दिसेल, पण विषय काय राहतोय की आता जर खुरपले ह्यात तर पांढऱ्यामुळे तुटातुटी होते. त्यामुळे काय करायला लागते ह्याला, जे आपण ठोंगा जी मोठं येईल ते उपसून घेतलं तरी चालते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम बेस्ट असा टोटल 3 एकराचा प्लॉट असा बसलाय, जेणेकरून खर्च केल्याच्या तुलनेत पीक सुद्धा आपल्याला डबल टिबल त्याचं उत्पन्न याद्वारे होणार आहे. त्यामुळे तुम्ही जरी नव्यानं केळीची लागवड करत असाल तर फक्त लावून फक्त त्याला पाणी सोडत लिक्विड सोडत देत बसायचं नाही. त्याला थोडंसं काळजी जर घेतली तर निश्चित प्रकारे तुम्हाला सुद्धा भरघोस असं उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.